नमस्ते, आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे रागीचे धपाटे. तर त्यासाठी मस्त अशी हिरवीगार कांद्याची पात घेतली आहे, इथे मेथीची भाजी आहे आणि हिरव्या मिरच्या 2-3 घेतलेल्या आहेत आणि लसूण आहे. चला तर आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे, हे जे रागीचं पीठ आहे ते पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं काय करायचं, आपण कढई तापत ठेवले, ज्या वाटीने आपण रागीचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आणि आपल्याला ऍड करायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ. चला आता तुम्ही बघू शकता पाणी आपलं मस्त गरम झालंय. आता काय करायचं, गॅस थोडासा मंद ठेवायचा आणि हे पीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हलवत राहायचं. असं याच्यात पिठाच्या गुठळ्या होत नाही. सेम आपण भाकरीला करतो ना प्रोसेस, तीच प्रोसेस करायची. तर तुम्ही बघू शकता हे पीठ मस्त असं एकजीव झालेलं आहे. तर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया 5 मिनिटासाठी आणि ह्याला 5 मिनिटं वाफ देऊन घेऊया मस्तपैकी. चला आता जोपर्यंत आपलं पीठ रेडी होते तोपर्यंत आपण ही कांद्याची पात कट करून घेऊया. एकदम छोटी छोटी कट करायची आणि मेथीची भाजी पण आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची. ना ह्या धपाट्यांसोबत खाण्यासाठी ना मी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी आपण घेतली ही लाल मिरचीची पावडर, ॲड करायचे थोडेसे जिरे, 2-4 लसणाच्या पाकळ्या, हा आहे ओला नारळ, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. ते मस्त ग्राइंड करून घेऊया चटणी. चला आता चटणी रेडी झालेली आहे. मस्त याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये ड्राय खोबरं सुद्धा घालू शकता. पण ती चटणी रेडी झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण धपाट्यांमध्ये घालण्यासाठी भांड्यामध्ये आपण मिरच्या आणि लसूण बारीक करून घेणार आहे धपाट्यांसाठी. मध्ये थोडेसे जिरे ॲड करायचे, कोथिंबीर आणि हो ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही कारण आपण पीठ शिजवतानाच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच्यात डबल मीठ घातलं तर खारट होईल. चला आता तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम छान असं रेडी झालंय. आता ह्याला मस्तपैकी एका भांड्यामध्ये काढायचं आणि मळायचं व्यवस्थित हे सगळं साहित्य टाकून. या पिठामध्ये 1 चमचाभर डाळीचं पीठ ॲड करणार आहे, 1च चमचा, आणि 1 चमचा किंवा 2 चमचे, माझा छोटा चमचा 2 चमचे गव्हाचं पीठ. आता आपण मगाशी बारीक वाटलेली हिरवी मिरची ह्याच्यात घालून घेणार आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं. बारीक कट केलेली मेथी घालणार आहे, मस्त बारीक कट केलेला कांदा आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं एकत्र. चला आता तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पीठ रेडी झालेलं आहे धपाट्यांचं. तर आता ह्याला मस्त आपण काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही मस्त असं आता आपलं पीठ रेडी झालं. आता छान असे आपण धपाटे थापून घेऊया. चला आता मस्त असा पोळपाट घ्यायचा, छान असा सुती कपडा एक घ्यायचा. हा माझा रुमाल नेहमीचा आहे आणि मी तो जपून ठेवते. तर तुम्ही पण असं करता का नक्की सांगा मला. पोळा घ्यायचा आणि ह्या आणि चला मस्त बोटाच्या साह्याने आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं छान. थोडं थोडं पाणी ॲड करायचं हाताला चिपकू नये म्हणून. चला आता आपलं छान असं धपाटं थापून झालेलं आहे. असे हे होल पाडायचे मस्तपैकी आणि आता आपलं धपाटं मस्तपैकी भाजण्यासाठी रेडी झालेलं आहे. चला आता आपला तवा छान गरम झाला. आता आपण हे धपाटं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि छान असं साईडने ह्याला थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि आता मस्त ह्याला आपण पलटी करूया. वा एकदम छान असं एकदम छान असं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता ह्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. भाजतंय तोपर्यंत मी दुसरं धपाटं थापून घेते. धपाटं दोन्ही साईडने भाजलेलं आहे, बघू शकता तुम्ही.
तर हे काढून घेऊया आपण. तर आपले दोन्ही धपाटे आता रेडी झालेले आहेत. मस्त गरमागरम. ह्याच्यावरती थोडंसं बटर ठेवूया आणि सोबत हे दही आणि थोडंसं चिंचेचं इथं मी लोणचं घेते. बऱ्याच जणांना लोणचं पण आवडतं, तुम्ही कुठलंही लोणचं घेऊ शकता. आणि आपली महत्त्वाची चटणी. तर मग मंडळी, आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी असा बेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे धपाटे खूप छान लागतात आणि मेन म्हणजे लेडीजने तर रोज एक टाईम नाचणी खायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याबाबत? तुमचं मत काय आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. वा, काय भारी दिसतंय ना प्लेटिंग आज. कारण आज माझ्याकडे आहे केळीचं पान. तर बघू शकता तुम्ही आपले रागीचे धपाटे रेडी झालेले आहेत. मस्त असे हेल्दी आणि टेस्टी हे धपाटे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. या जेवायला पटकन.